मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याचा जो मान दिलेला आहे तो मान या ठिकाणी राखत आहे आणि सर्व साधू संतांना नमस्कार आणि इथं जमलेल्या सर्व भाविक भक्त भगिनींना माझा नमस्कार. तर काय बोलावं या ठिकाणी श्री गुरु बाळगुरू महाराजांचं जन्मस्थान जे राहेर आहे. ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्यावेळेला अनंत पुण्य जन्माचे करून जे शैव परंपराला जे जीव गेलेला आहे, ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला आहे, तिथला तो समुदायातला जीव धर्माला स्थापन करण्यासाठी, धर्मरक्षणासाठी दत्ता आनंद प्रभूचे का मूळ मालक आहेत आपले, ते सर्व या पृथ्वीला धर्माचं रक्षण करण्यासाठी अंश रूपानं तो जीव अवतार रूपाने या ठिकाणी कर्मभूमीला पाठवले जाते. आणि असा असणारा तो परमपदीचा शैव शहादत महाराजांचा जो परम अंश असणारा जो गुरु बाळगुरू महाराज यांचा जन्म ठिकाण आहे राहेर. आणि या ठिकाणी कितीतरी कालापासून आज आपल्याला गुरु परंपरा आणि संप्रदाय आतापर्यंत सर्व काही आपल्याला मार्गदर्शन झालं ज्या महाराजांकडून. आपण सर्व काहीतरी कितीतरी पुण्यवान आहोत या कर्मभूमी जन्म झाला. आणि राहेर क्षेत्रामध्ये गुरुचा जन्म होऊन त्यांनी एक परंपरा जे का बाळगुरू महाराजांनी असा पुण्य अंश या ठिकाणी अवतार रूपाने या राहेराला आले. आणि कित्येक दिवसांनी महाराज काय आहे आज बघा प्रत्येक ठिकाणी. आज अक्कलकोटला महाराजाचा ठिकाणी अवतार झाला, त्या ठिकाणी आजही किती अगणित भक्त सर्व देशातून त्या ठिकाणी येतात. शिर्डी साईबाबाला जाऊन तिथे बघा अगणित ते भक्त त्या ठिकाणी येतात. गजानन बाबा झाले, ते सर्व तुमच्या भक्ताच्या स्फूर्त वृषभून हे सर्व स्थान निर्माण झाले. आणि या ठिकाणी आज योगायोग महाराजाच्या हस्ते या ठिकाणी भव्य दिवे असे हे बाळगुरू महाराजांचं स्थान. आणि बाळगुरू महाराज काय होते आणि त्यांनी काय कर्तव्य केलं हा परंपरेमध्ये आपण आपल्याला तर माहीत आहे, पण पुढच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा महाराज काय होते हे कळावं यासाठी या ठिकाणी वास्तू पाहिजे. आणि त्या वास्तू असे सुशोभित पाहिजे. ते वास्तू उभी करण्यासाठी तुम्हाला सरकारचं सर्व ऊर्जा पाहिजे. आणि ऊर्जा महाराजांना मिळाली तरच महाराज खऱ्या अर्थाने निरोगी राहतील. महाराजाला निरोगी राहण्याचे काम, महाराजाला ऊर्जा देण्याचे काम आपल्या सर्व शिष्यमंडळाचं आहे. म्हणून मी सर्व शिष्यमंडळाला अशी विनंती करतो की आपण महाराजाला सर्वतोपरी ऊर्जा देण्याचे कार्य आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि आपला संप्रदाय असाच जुग चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पुढे न्यायचा आहे. म्हणून मी काय जास्त बोलत नाही. बोलायला खूप शब्द आहेत, बोलायला सांगायला खूप काय आहे, पण वेळ कमी असल्यामुळं मी एवढीच विनंती करतो की आज महाराजाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व आला, तुमचे सर्वांचेच आभार. असेच येत जा आणि महाराजाला असाच उत्स्फूर्त साथ तुमच्या ऊर्जा महाराजाला देत राहा अशी तुम्हाला विनंती करतो सद्भक्ताला. आणि सर्व साधू संतांना नमस्कार करतो आणि आपले दोन शब्द मी या ठिकाणी पुढे करतो. आनंद देव. यानंतर दत्तभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार गोविंदराव पाटील आलेगावकर यांना विनंती आहे थोडक्यात आपलं प्रवचन सेवा या ठिकाणी असणारं समर्पित करायचे. ध्यान मूलन गुरुमूर्ती पूजा मूलन गुरुपदम मंत्र मूलन गुरुवाक्य मोक्ष मूलन गुरुपूर्ण. आज सर्वप्रथम राहेर या भूमीला नतमस्तक होऊन या ठिकाणी जमलेले सर्व साधू संत यांच्या चरणाप्रती नतमस्तक होऊन ज्यांचा वाढदिवसाचं औचित्य आहे असे अष्टकोशीय मंत श्री श्री 1008 नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज यांचा या ठिकाणी 26वा वाढदिवस हा महंत श्यामगिरीजी महाराज हरवळकर यांच्या मुखातून मी ऐकलो आणि मला खरंच आश्चर्य वाटलं. आयुष्याच्या बाबतीमध्ये आपण एका वाक्यामध्ये एक गोष्ट पुढे जाऊ. मनुष्य जीवनामध्ये 4 आसने सांगताना 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं, 25 वर्षाचं ब्रह्मचारी असं सांगितलेलं. ग्रहशास्त्र, वानप्रस्थास्त्र आणि संन्यासास्त्र. माझ्या माहितीनुसार मी जर चुकत नसेल तर 2016 मध्ये छोटे बाळगुरू महाराजांचा शेव झाले. तर त्या माहिती 2016 मध्ये महाराजांचं काय वय होतं? 4 आणि 5 9 वजा 13 26 मध्ये. तर त्यावेळेस सुद्धा महाराज
16 वर्षाचेच होते, 16-17 वर्षाचे होते. त्या इतक्या कमी वयामध्ये ही पूर्ण जबाबदारी महाराजांच्या खांद्यावर पडली आणि महाराजांनी मोठ्या बाळगीर महाराजांपासून चालत आलेल्या शिष्य मंडळीचा एवढा मोठा शिष्य परिवार सोबत घेऊन जाणारा पहिला मंत्र आणि पहिला संत त्यांनी महाराजांना केला. आणि आता एवढा परिवार सोबत घेऊन जाणारा एक संत एक महंत तुम्हाला मला लाभला, याचे एवढं आपलं दुसरं काय भाग्य असू शकते. बाळबापो, मी आधीच बोलून तुमचा वेळ घेणार नाही. रुद्रगिरी महाराजांनी सांगितलंय वाढदिवस हे औचित्य. महाराजांना तर आपण शुभेच्छा देणे इतके मोठे नाही होत. आपण भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूंच्या चरणी प्रार्थना करू सगळेजण भक्त मिळून की महाराजांना निरोगी आयुष्य देऊ. आमच्या दत्त संप्रदायाचं करण्याचं कार्य जे काही शिल्लक राहिलेलं आहे, दत्त महाराज तुमच्याकडे आमची विनंती आहे. नारायण महाराजांसारख्या संताला म्हणतात आयुष्य देऊन तुम्ही जास्त आयुष्य द्या. आमच्या संप्रदायाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. मायबापो, राहायच्या मुलीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल, आम्ही निश्चित सर्वजण एके ठिकाणी कमी पडलो. आम्ही छातीमधून रुद्रगिरी महाराज आहेत, आमचं भजन ऐकलेली सगळी मंडळी आहे. रात्राच्या रात्रा डोळ्यात तेल घालून छाती बोलू बोलू आम्हाला बोलता येत नव्हता, आमचा आवाज बसत होता. अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या भजन्यांनी दत्त संप्रदाय काय आहे हे सांगितलं. पण आम्ही प्रत्येक ठिकाणी मला आता बोलताना माझ्या हृदय अंगावर होते. मायबापो, संत बागीर महाराजांसारखा संत जगात झाला रुद्रगिरी महाराजांपासून ऐकलं. सर्वसामान्य साधारण संत म्हणजे कोण? शिर्डीचे साईबाबा. आपण त्यांना कमी लेखत नाही, कमी लेखायचं पण नाही. ते सुद्धा संत होते, थोर महात्मे होते. मायबापो, या जगातल्या सगळ्या संप्रदायाच्या साधूच्या संतांच्या दर्शनाला आज लाखो लोकांची गर्दी राहते. तिथं पावती फाडून दर्शनाला जावं लागते. आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये 2028 पर्यंत तुम्ही परिश्रम घेतला तर ही राहेर भूमी शिर्डीपेक्षा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. पण मी या परिसरामध्ये महाराज लहान चेडी होत तेव्हापासून येतो. मला राहेरपेक्षा बाहेरली मंडळी ज्या दिसते याची मला खरंच वाटते. बघ गणेश पाटील, तुम्ही सगळ्यांनी प्रामुख्याने लक्षात घ्या. सोंडीची मंडळी आहे, चोराक्याची मंडळी आहे, कोळगावची मंडळी आहे, गुजरीची मंडळी आहे. आता प्रत्येक गावाचं मला नाव घेता येणार नाही, प्रत्येक गावची मंडळी या ठिकाणी आहे. पण बाहेरच्या मंडळीच्या अगोदर बाहेरच्या सर्व मंडळींच्या चरणाप्रती मी नतमस्तक होतो. येणारा काळ तुमच्या गावाचं नाव इतिहासात नोंद होईल असा काळ आहे. आणि ती संधी अजिबात कोणीही दवडता कामा नये. आणि तुम्ही जर एवढ्या परिश्रमाने हे तुमचं कार्य तुम्ही सुजलाम केला तर महाराजांना खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा करतील एवढं असं मला व्यक्तिगत एक भक्त म्हणून वाटते. तुम्ही सगळेजण पैसा अडका, तिथं काही अडचण नाही. महाराजांसोबत मी 2 दिवस सोबत होतो. चांगल्या चांगल्या मोठ्या माणसांना भेटायला गेलो तर त्या माणसाच्या मनामध्ये कल्पना की आमच्याकडे पैसे मागायचे मला खुलासा द्यायचा. पण महाराजांनी उदार अंतकरणात सांगितलं, तुम्ही आम्हाला एकही रुपये देऊ नका. आम्हाला जे काही शासकीय मदत लागणार आहे तेवढी मदत तुम्ही करण्याचं काम करा. त्यावेळेसच मी हरवळच्या महाराजांना विचारलो, महाराज 25-30 कोटी रुपयाचा आपला कार्यक्रमाचं नियोजन आहे, एवढा मोठा कार्यक्रम करताना खूप परिश्रम लागतात. तर महाराजांनी सांगितलं, बाळगीर महाराजांची कृपा आहे, जे करतील ते बाळगीर महाराज करतील. आणि बाळगीर महाराज तुम्हाला बुद्धी देऊन तुमच्या हातून एक चांगलं कार्य करून एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सुरुवातीचं एक वाक्य वेगळं सांगून जातो. मला की बोलण्याची आवड आहे. 75च्या नंतर जो संन्यास आश्रम येतो, तुम्हाला अलीकडे आश्रम मी सांगणार नाही, पण महाराजांनी ब्रह्मचारी आश्रमामध्ये संन्यास आश्रमाचं आचरण घेतलेलं आहे. 2016 मध्ये महाराज गेलेली बाजू वेगळी, पण त्याही अगोदर महाराजांकडे होते. आता मला महाराजांचं काही पूर्ण जीवन पडत नाही. मी महाराजांसोबत आता नवीन वावरत आहे. एक थोड्या मी शिकत आहे. पण 25 वर्षाच्या अगोदर अलीकडल्या ब्रह्मचारी आश्रमाच्या वयामध्ये ज्यांनी संन्यास धर्म स्वीकारला, संन्यास धर्माचं आचरण केलं, बाळगीर महाराजांच्या नंतर पूर्ण परिवार सांभाळला. या ठिकाणी एक मीठ नव्हती. बाळगीर महाराजांच्या जन्मभूमी जिथे नरसिंह मंदिराच्या बाजूला मंदिर आहे, लोक ऐकून होते. त्या मंदिराची पायाभरणी झाली.
त्या मंदिराचं बांधकाम आपल्याला चालू ठेवण्यासाठी 8 दिवसाखाली पूर्ण वाळू उचलली आणि 2028चं ध्येय डोळ्यासमोर घेऊन ते केलेला सगळा कार्यभार तुमच्या आमच्या सगळ्याच्या भक्ताच्या जीवावर आहे. तुम्हा आम्हाला हे पूर्ण कार्यभार तर हातातल्या पोळ्यासारखं महाराजांना जपून आपल्याला 2028चं वर्ष घडवून घेऊन 2029च्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी चातुर्मास, पहिला चातुर्मास, बाहेर मध्ये तर नेहमीच चातुर्मास होतो, पण 2028चा पूर्ण कार्यक्रम कंप्लीट करून जिल्ह्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, देशाला दाखवून द्यायचं आहे की बाहेरमध्ये काय झालंय देशाला. तुम्हाला माहित नसतील एक गोष्ट सांगतो, आम्ही एवढ्या प्रयत्नामध्ये माझ्या लहानपणी मी मोठा घास घेणार नाही. देशाचे पंतप्रधान इथं येतील याची 80% आज तरी आम्हाला खात्री आहे, 20% भगवंत काय करेल आम्हाला माहित नाही. एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे. या निमित्तानं महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी महाराजांच्या चरणाप्रती नतमस्तक होतो आणि महाराजांना खूप खूप माझ्या वतीने मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय आनंद, जय सद्गुरू. यानंतर दत्तभक्त पारायण, कीर्तनकार, प्रवचनकार, भजन सम्राट आमचे गुरुबंधू मारुतराव पाटील शंभरगावकर यांना विनंती आहे आपण आपली सेवा समर्पित करायची. सद्गुरुनाथ महाराज की जय. अत्र ऋषी अनुसया माता की जय. संत समर्थ बाळवीर महाराज की जय. आज आपण कशा निमित्ताने एकत्रित आलो आहोत सर्वांना ज्ञात आहे. आता गुरुवर्य रुद्रगीर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, दत्तभक्ती पारायण गोविंदराव पाटलांनी सांगितलं आहे आणि शिकाचे वाडीचे आमचे काकाश्री गणेशराव पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तुमचा आमचा जन्म जो असतो, तुम्ही आम्ही सर्वजण जो जन्माला आलेले आहोत, त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई वडील, ज्या ज्या जन्मा जाय प्राणी तेथे मायबाप आस्ती कोणी, परी सद्गुरु विरळाची कैवल्य दानी, भाग्या विना सापडेना. माय बाप हो, सज्जन हो, तुमचं आमचं परम भाग्य आहे. तसं शास्त्र म्हणते, भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये माणसाचा जन्म मिळायला भाग्य पाहिजे, महाराष्ट्रात माणसाचा जन्म मिळायला त्याहून अधिक भाग्य पाहिजे. त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात माणसाचा जन्म मिळायला अनंत कोटी जन्माची पुण्य एका जागेवर लागते. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जन्म मिळून बाळवीर महाराजांच्या परंपरेमधले तुम्ही आम्ही पायी खोट्याला कोट्यावधी जन्माचं पुण्य एकत्र यावं लागते. बहुता जन्मीचे सुकृत साथ म्हणून भेटले गुरु महाराज सद्गुरु बाळवीर महाराजांची कृपा. आता इथं राहायला आल्यावर एवढा आनंद वाटला. गुरुवारी रुद्रगीर महाराजांना सांगतो, आनंदपुरी महाराज आहेत त्यांना सांगतो, प्रत्येक शांत करून भरून आण. वाहणारी ही गोदावरी, गोदावरीतलं पाणी सांगते शहादत्त अवतार बाळगे महाराज कसे होते. नांदेडवरून बाळगे महाराजांच्या समाधीचा अभिषेक करून येणार हे पाणी हे सांगते प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती अवताराला आलेली ही भूमी आहे. इथली माती सांगते सद्गुरु बाळगे महाराज काय होते. इथली एक एक वीट दगड एक हेमाडपंथी मंदिरावर मी आणि आमचे खडीबरोबरचे आनंद महाराज बसलो आणि महाराजांनी जुन्या आठवणी सांगितल्या. आमचे मालक सद्गुरु बाळगे महाराजांनी गंगेच्या पात्रामध्ये मोठा सप्ताह केला होता. त्यावेळेस काशीनाथ पाटील, नागोरी पाटील ही भक्त मंडळी होती, आठवण करून दिली. त्या अगोदर गोलवले गंभीरपण महाराज मंत महाराजांनी या गंगेच्या पात्रामध्ये सप्ताह केला. याचा अर्थ एवढे साधू संत या ठिकाणी अन्नदान नामस्मरण सप्ताह करतात म्हणजे हे आपल्या दत्त संप्रदायाची काय आहे, आळंदी आहे. आपल्या दत्त संप्रदायाची काय आहे, हे आळंदी आहे. जसं भाविक भक्त आळंदीला जातात तसं भाविक भक्त या राहेरला आले पाहिजे. एवढं मोठं स्वप्न गुरुवर्य नारायणगीर महाराजांनी बाळगलं. मला एक आनंद वाटतो, एवढा क्रांतिकारी विचार गुरु महाराजांच्या हृदयात आला म्हणजे प्रत्यक्ष सूक्ष्म रूपानं बाळगीर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला
की गुरुदेवा तुम्ही काय करा, राहेरला जा आणि त्या ठिकाणी अधुरा असणारं काम पूर्ण करा. सोबत रुद्रगीर महाराजांना घ्या, श्यामगीर महाराजांना घ्या, देवगीर महाराजांना घ्या, असंख्य साधू संतांना भक्त मंडळीला सोबत घेऊन तुम्हाला राहेरची काशी करायची. आणि ही राहेरची काशी, आणि तुम्हाला एक परम भाग्याची गोष्ट सांगतो, शास्त्र सांगते वाराणसी एक मास, काशीला 1 महिना राहिलेलं पुण्य, गोदावरी 1 दिवस, गोदावरीच्या काठीला 1 दिवस राहिलं तर लागते. आणि तुम्ही तर परम भाग्यवान आहात, तुमचा जन्मच इथं झालाय. आम्हाला आल्यानंतर आनंद वाटते. आणि खरंच महाराजांनी जे गोविंद पाटलांनी सांगितलं की भारताचे पंतप्रधान इथं येतील अशी शाश्वती आहे. हे दत्त संप्रदायाला हे सोन्याचे दिवस यावे एवढीच भगवान आपल्या अनंत पिढ्या गेल्या देवा दत्ता म्हणता म्हणता, परंतु या संप्रदायाचा उजेड व्हावा. आणि सद्गुरू बाळगीर महाराज म्हणजे या संप्रदायाला लावलेली माऊली आहे. आणि त्या माऊलीच्या आशीर्वादाने काही काय होणार नाही. महाराजांनी पाण्याचं तूप केलं हे काय अवघड नाही त्यांना. त्यांची कृपा झाल्यावर काय होणार नाही, काही करू शकतात. कारण महाराजांचा आशीर्वाद कसा आहे. आणि मला ते साक्षात्कार झालेला आहे. माझ्या जीवनात बाळगीर महाराजांचा आशीर्वाद मिळाला. आणि गोविंद पाटलासारखा मला बंधुवत प्रेम करणारा बंधू सारखा भाऊ मिळाला. आणि माझ्यासारख्या दगडाला वाचा फुटली. आमचे गुरुवर्य सद्गीर महाराजांनी मला एक तारीख दिली. मला धोतर लिहता येत नव्हतं, पटका मारता येत नव्हता, कीर्तन करता येत नव्हतं. त्या वयामध्ये फक्त सद्गुरू बाळगीर महाराजांचा आशीर्वाद झाला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी या ठिकाणी मी बोलू शकतो. कारण महाराज गुरुवर्य महाराजांना उदंड आयुष्य प्रदान व्हावं. आणि महाराजांना शुभेच्छा देण्यामध्ये आपण एवढे मोठे नाही, परंतु महाराजांवर प्रेम करणारा एवढा वर्ग आहे, महाराजांची एवढी भक्त मंडळी आहे. आणि मी विशेष करून बाळगीर महाराज सेवा मंडळाला पुन्हा धन्यवाद देतो की त्यांनी राहेर सारखं संस्थान निवडलं. तर जिथं शहादत्त अवतार जन्माला आले तिथं महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा. आणि तिथं महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचा. आणि महाराजांच्या हातून असेच खूप मोठमोठे विशाल संप्रदायासाठी कल्याणकारी असणारे विचार महाराजांच्या अंतःकरणातून प्रेरित व्हावे. आणि भक्त मंडळीचं सहकार्य आहे. माहूरची पायीवारी असेल, हा तर भव्य दिवस सोहळा उपक्रम चालू झालेला आहे. रुद्रगीर महाराज घेऊन जात होते पहिलं किवळ्याहून, आणि तीच वारी नारायणगीर महाराजांनी चालू केली महाराजांनी गाडीपुऱ्यातून. तसं ते सुंदर नियोजन लागलं. तसं या ठिकाणी अतिशय विशाल आणि मोठा प्रोग्राम होणार आहे. आणि येत्या 2029 ला जे महाराजांचं स्वप्न आहे त्यासाठी आपल्या संसारातून आपल्याला जेवढं घडल तेवढं महाराजांना जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला सहकार्य करायचं आहे. कारण तेळकी आमच्या जवळ गाव आहे. महाराज जरी जन्माला इथं आले असते तरी महाराजांचं वास्तव्य आमच्या भागाला जास्त झालं. बाळूराव महाराजांचं तेळकी गावामध्ये एक माऊली होती. तिची एवढी परिस्थिती गरीब होती की घरी खाण्यासाठी कशाची सोय नव्हती, पण लोकांची इथं रोजानं जाऊन पावशर अदलीवर दांडे जमा केले आणि महाराजांचा एका घेतला सद्गुरू बाळगीर महाराजांचा. आणि बाळगीर महाराजांचा एका घेतला. महाराजांजवळ 500 लोक असायचे. पण जिथं अंतःकरणात नामस्मरण आहे, अष्टसिद्धी नवनित्य रावती नामाच्या ठाई, किंवा गुरुघरी स्वयंपाक करिता कोणी दिसत नाही. हजारो पंक्ती वैसती काही कमी पडत नाही. इथं कशाची कमी पडणार नाही. पण भविष्यामध्ये राहेरच्या बाळगीर महाराजांच्या मंदिराला माझ्या पैशाची एक वीट आहे, मी त्या मंदिराचा एक पाईप आहे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याला जसं घडत तसं या मंदिराला सहकार्य करावं एवढी गुरुभक्तांना प्रार्थना करतो. आणि महाराजांना दत्तात्रय प्रभूंनी उदंड आयुष्य द्यावं ही भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि माझे नामलेले शब्द या ठिकाणी थांबवतो. जय आनंद, जय सद्गुरू. यानंतर दत्तभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार शिवाजी पाटील टाकळीकर यांना विनंती करतो आपली सेवा समर्पित करायचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु कराबाई साकोल जासी कळे ज्ञान अज्ञान, चार पदार्थ दे ओळखून दाखविले निर्गुणाचे गुण. या ठिकाणी संत श्री श्री 1008
अष्टकौशल्य मंत त्यांनी आता संतांची पदवी संपून मंताची पदवी त्याला मिळाली आहे. म्हणून मंत महाराजाच्या या ठिकाणी अभिषेक सोहळ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही सर्वजण जमलो आहोत त्याला शुभेच्छा देण्यासाठी. मध्ये या पाठीमागलं कारण एवढंच आहे, आता आपण पर्यटनाला चलत बरेच लोक, काशीला चलत बऱ्याचशा ठिकाणी चलत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आर्थिक बाजू त्या व्यक्तीला तिथपर्यंत जाता येईल. ज्या व्यक्तीकडे नाजूक परिस्थिती आहे तेच कुंभमेळा त्या ठिकाणी होणारा या ठिकाणी महाराज आपल्याला 2028 ला या ठिकाणी होणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांना 8 दिवस तुम्ही सेवा देणार आहे. 8 दिवस या ठिकाणी रामचंद्रन होणार आहे. 8 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आहे. अन्न घालावे सर्वावती पात्र मिळे दैवगती ऐसा भाव जगाच्या तिथी परम साधू जाणावा. असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी अन्नदानाचा, चिंतनाचा, जीवाच्या उदाराचं या ठिकाणी कल्याण होणार आहे 2028 ला. हे सर्वांनी लक्षात ठेव. तुम्ही आम्ही सर्वजण ज्या ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 10,000 गर्दी 5,000 गर्दी जेवढे होतील या ठिकाणी 25-30 कोटी करायची सोपी गोष्ट नाही. सगळ्यांनी मदत करावी. जेव्हा सगळे मनानं प्रत्येकाने मदत करून या ठिकाणी आपल्याला राहायला ठिकाण म्हणजे तुमची आमच्यासाठी काशी आमची गुरु आहे. वंदिन तयाचे पाय तन मन धन लोटांगण वंदावे देवीच मुक्त व्हावे काशी आमची गुरु आहे. आम्हाला काशीला जायची गरज नाही, आम्हाला कुठेच जायची गरज नाही. गुरुच्या चरणापाशी म्हणजे गुरुचरणाची धूळ तेच माझी गंगाजळ. मग आपल्या संत शिरोमणी बाळगीर महाराजाच्या या चरणाची या ठिकाणी धूळ आहे. या धुळीचं आपण जरी आपल्या डोक्याला जरी लावलं, आपण म्हणतो की नाही सह्याद्रीचा स्पर्श होता दोष जर तीक्ष्ण लागता म्हणून जावे सह्याद्री पर्वता अवधूत राणा भेटावे. तसं या ठिकाणी वास्तव्य त्यांचं अखंड जीवन या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे. या ठिकाणी चरणाची धुळी जर आपल्या कपाळाला लावली आपला उद्धार झाल्याशिवाय काय होणार नाही. कशामुळे तर आपल्याला एकच गरज परज्ञानी संत भेटलाय. म्हणजे परज्ञानी देऊने जीवास सोडविती मोक्ष पद्धती नाम मात्र. म्हणून आपल्याला नामाचं साधन 7 नामा असणार. 13 अक्षरी असो, 24 अक्षरी असो, 18 अक्षर असो, 13 अक्षर 7 नामाचं जे साधन दिले केवळ आपल्या संप्रदायामध्येच आहे. त्या संप्रदायाने याच नावाने जीवाला आनंद मानत भेटते. कुठं आनंद सागरी आहे माझा गुरु त्याचे चरण धरू वेळोवेळा चरण धरिता ब्रह्म लागे आता ते एक माझा पूर्ण केला. आपल्या जीवाचा जर हेच आहे ते पूर्ण जर करायचं असेल तर परज्ञानी संतांची परज्ञानी मंत्राची आपल्याला गरज आहे. म्हणून आपल्याला संत आता अष्टकौशल्य मंत्र महाराज या ठिकाणी आपल्या तुमची दृष्टी त्यांच्याकडे आणि त्यांची दृष्टी आवड आता आपल्यावर आहे. त्याच आवड आता आपल्यावर दास आपला त्याच्याकडे आहे. आवड आपल्या तिथं प्रेम आपल्याकडे आहे. प्रत्येक भक्ताचा उदार झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सुंदर असं नियोजन लावलेलं आहे. माता भगिनीला, पुरुष मंडळीला, लहान थोर वयोवृद्धांना, म्हाताऱ्या कुटुंबाला या ठिकाणी काशीला जायचं सोपं नाही. या ठिकाणी आले त्यांचा सुद्धा जीवाचा उदार होते. या ठिकाणी सुंदर असं 2028 नियोजन लावलेलं आहे. या ठिकाणी दत्तभक्त परायण आमचे रुद्रगिर महाराज, श्यामगिर महाराज, त्यानंतर आमचे महाराज निर्मलपुरी महाराज, काशीचे महाराज, आमचे आनंदपुरी महाराज तुळाका सर्व साधू संतांनी आमच्या अष्टकौशल्य बापू यांच्यासोबत आम्ही 7 वर्ष झाला आहे. हे गेले पहिली प्रथम सेवा शिकाच्या वाडीच्या मंडळींनी आपल्या पायवारीमध्ये लावली. पायवारी नियोजन काय, दुसऱ्या दिंडीचं नियोजन काय, आपल्या दिंडीचं नियोजन काय, सुंदर असं नियोजन आहे. आम्हाला 8 दिवस केव्हा निघून जातात घरची आठवण येत नाही. तुमच्या संगतीमध्ये असंच आमचं आयुष्य जावं आणि तुमच्याच सेवा घडत अशीच राहो आणि त्या भगवंताची भेट तुम्ही करून दिल्याशिवाय राहत नाही. आणि ते आम्हाला मरण्याच्या आधी मरूनच राहावे तरीच पावावे मोक्षबळ. ही गती आम्हाला हे ठिकाण मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमची कृपा झाली पाहिजे, तुमची दृष्टी झाली पाहिजे. याच निमाने प्रत्येकाचा उदार होते. या ठिकाणी जास्त बोलत नाही, बोलायचं भरपूर आहे. आता दादा प्रथम मला महाराजांचा जास्त अनुभव आहे. 7 वर्षापासून होतो. म्हणून
या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जमलेल्या सर्व माता भगिनीचे पुरुष मंडळ सर्व गुरुभक्त या ठिकाणी जमल्या. गुरुभक्ताचा पार न कळे ब्रह्मदिका निशान कर्म करावे म्हणून गुरुभक्ताचा पार कधी लागत नाही. गुरु भक्ताची महिमा अशी महिमा आहे म्हणून गुरुभक्ती शिवाय जीवाचा उद्धार होत नाही. दैवताचं भक्ती केलं तर आपल्याला पूर्ण कुठं नेऊन सोडतील काय सगळ्याला माहित आहे. म्हणून गुरुभक्ती सर्वात श्रेष्ठ यावरून कोणी नाही म्हणे. म्हणून गुरुची सेवा कराव. गुरुची सेवा केल्यास जीवाचा उद्धार होतोय. म्हणून या ठिकाणी आपल्या गुरु महाराजाचा आता बरेचसे लोक बरेच ठिकाणाला आले. या ठिकाणी महाराजाला माझ्या मुखातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जे आनंद जे आलो. यानंतर सर्व सेवा देणाऱ्या माझ्या गुरुबंधूंना विनंती आहे, थोडस वेळेला महत्व द्या, जेणेकरून यानंतर खूप लांबून मंडळी आले आहेत. आंध्र प्रदेश पासून आले आहेत, तिकडे नांदेड पासून आले आहेत, तिकडे यवतमाळ पासून आले आहेत. त्यांना जायला वेळ होते. आपल्याला आपल्या सर्वांकडे भरपूर असा अनुभव आहे आणि ज्ञानाची तर काही कमतरता नाही, पण आपण वेळेला महत्व द्या. यानंतर दत्तभक्त पारायण आमचे आनंद महाराज खडीगोळगावकरांना विनंती आहे आपली सेवा समर्पित करायची आहे. माझे दयाळू बाळगुरु प्रेमाने दर्शन करू. आनंद देवदत्त स्मरा सदोदित त्याच्या भगवंत जवळी उभा. श्री 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 1008 अष्टकौशल्य गुरुवर्य संत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज गुंपा माहूर यांच्या ऑगस्ट चिंतन सोहळा वाढदिवसानिमित्त भव्याचे दिव्य नियोजन पंचकोशीतील सर्व गुरु भक्ताच्या चरणी मी नतमस्तक करतो. फक्त माझा वेळ मिनिटाच्या आत लक्ष द्या. वापटी पवित्र नगरामध्ये नगरी ज्या रत्नाला आई जन्म दिली त्या आईला मी नतमस्तक करतो. त्या रत्नाला जन्म देऊन वयाच्या 16व्या वर्षी दान केलं. संत समर्थ बाळगुरु महाराजांच्या वटीत टाकलं. 16 वर्षाचं रत्न 26 वर्षाचं झालं. त्या रत्नाचा आज वाढदिवस आहे. तुमचं आमचं आयुष्य प्रपंचासाठी आहे. संत गुरुवराच्या वर्ष तुमच्यासाठी आहे. म्हणून त्या बाळगुरु महाराजांना भगवान दत्तप्रभूंना संतांनी म्हणताच्या चरणी एवढीच माझी विनंती आहे. तुमच्या आमच्या मुखात नाम राहावं, अन्नदान राहावं, गुरु सेवा राहावी. तन मन धन देह सद्गुरूला अर्पण करा. येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहेत. गुरु महाराज 18,000 वर्षाला आहेत. ते नक्की 5-5 हजार देतील. ते माझ्या मतानं बोलतोय. दर वर्षाला ते 18,000, पण आपले 2 वर्ष बाकी आहेत. कंप्लीट ते 10,000 आपल्याला देतील. 8,000चे दणगडे करून घेतील. म्हणून महाराजांनी काय काढलं? बँक काढली. पैशाची नाही, नामाची बँक काढली. नामस्मरण करा, चिंतन करा, ध्यास करा आणि इथं या आणि सेवा करा. येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळा होतोय. या ठिकाणीच माझ्या बाळगुरु महाराजांनी खेळ, त्या ठिकाणी तुम्ही येऊन नामाचा खेळ करायचा आहे. आणि महाराजाला तुमचं आयुष्य आमचं आयुष्य लई देऊ नका. तुमचं आणि आमचं आयुष्य माझ्याकडून 1 वर्षाचं आयुष्य देवा. गुरु महाराजांना दे आणि तुमचं तुमच्या मनात ठरवा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपितो. जय आनंद, जय बाळगुरु, जय संत महात्मे आनंद. अतिशय थोडक्या शब्दामध्ये अनमोल असं मार्गदर्शन आनंद महाराजांनी केलेले. यानंतर दत्तभक्त पारायण रावसाहेब पाटील गावडेकर यांना विनंती आहे आपले 2 शब्द या ठिकाणी असणारे समर्पित करायचे आहे. माझं पाव मनाशी काय थोरपण पायीची वाण पायीचं बरवी. माय बाप हो, मी काय एवढा थोर ज्ञानीवंत माणूस नाही. आणि संत महात्मे माझ्यापेक्षा श्रेष्ठ गुरुबंधू यांनी बरेच ज्ञान सखोल सांगितलेले आहे.
तरी पण गुरु महाराजांची आज्ञा पाळून मी 2 शब्द तुमच्या समोर सादर करतो. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. माय बापू, गुरु सेवा घडे जासी, काळ दंडीना तयासी, अंती जाय मोक्षपदाची गुरुशी स्मरण केलिया. खरोखरच माय बापू, आताच आमचे ज्येष्ठ बंधू माधवराव पाटलांनी सांगितलं की बाबा, जन्म भारतभूमीमध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात आपला जन्म झाला. आपण खूप भाग्यवान आहोत. माय बापू, नांदेड जिल्हा आहे पवित्र देवाचे स्थान, गोदावरीची देवी तेथे तीर्थ हो म्हणून. माय बापू, या नांदेड जिल्ह्यामध्ये, या राहेर भूमीमध्ये आज साक्षात शहादत्ताच्या अवतारामध्ये बाळगीर महाराज जन्म घेतले आणि आपल्या पामरांना आनंद संप्रदाय काय होईल म्हणून साऱ्या जगाला दाखवली. माझा बापू, आनंद संप्रदायच नाही, शहादत्त गुरु दत्त दैवताचा संगत होत. दहावीला परमार्ग विठ्ठल पाडली मालकाची गाय. माझा बापू, साक्षात गुरु महाराज शहादत्ताच्या अवतार रूपाने आले आणि आपल्या अज्ञान जीवाला या खऱ्या जीवाच्या बापाची ओळख करून देणारे एकमेव श्रेष्ठ श्री संत बाळगीर महाराज अवताराला आले आणि आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आनंद संप्रदायाचा ध्वज बाळगीर गोसावी पूर्वी गावोगावी केले. माय बापू, वेळ भरपूर झालेला आहे, बोलायचं काही बरंच आहे, पण एक गुरु महाराजांच्या आज्ञेचं पालन करून मी तुमच्या समोर बोलिले वेळे वाकुळे उत्तरे करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध या न्यायाप्रमाणे खरोखरच आमच्या श्री संत नारायण महाराजांचे इतके उपकार आमच्यावर आहेत. आम्ही माईक घेऊन बोलायचे आम्हाला त्या लायकीचे नव्हत्या, तरी आम्हाला प्रवचन करायला त्यांनी पूर्ण आमचा अनंत उपकार त्यांचे आमच्यावर आहे. सांगायला तर हृदय भरून येते. माय बापू हो, त्यांनी पहिल्या वेळेसच पाय दिंडीत गेल्यावर म्हणजे बाबा प्रवचन करायचं नका जेव्हा आम्हाला काही नव्हतं तर नाही, म्हणजे आपण आपल्यापासून शिकणार तर कोणापासून शिकावं. आपलं लेकरू खरंच मायबापाचे संस्कार लेकराला असते. तसेच मायबाप हे गुरु महाराजांनी आम्हाला बोलायला शिकलं. आज त्यांना मी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि माझी एक इच्छा आहे मायबाप मला काय जास्त बोलता येणार तरी एक महाराजांनी कुंभमेळ्यात हाती घेतला, पण मी सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो याच ठिकाणी श्री संत परज्ञान विद्यालय उभारणी व्हावं पुढे. आणि जे आपले इथून येणाऱ्या पिढीचे जे बालक असतील ते आपले श्री संत परज्ञान विद्यालय या शाळेमध्ये ज्ञान घेऊन अमर व्हावं. जशी वारकरी संप्रदायाची संस्था निर्माण होते, लेकराला ज्ञान मिळते, त्याच न्यायाप्रमाणे महाबाप आपण तर भक्ती केलं, आपलं आयुष्य अर्थ संपायला तर पुढील येणाऱ्या पिढीचं पुढील लेकराला जे ज्ञान मिळत ते श्री संत प्रज्ञान विद्यालय या ठिकाणी व्हावं असे मी संत महात्म्यांच्या चरणी आमचे ज्येष्ठ गुरुवर्य रुद्रगिरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होऊन सांगतो की बाबा महाराजांनी कुंभमेळा हाती घेतला आणि कुंभमेळा तर यशस्वी पार होईलच. आणि ही संत प्रज्ञान विद्यालय श्री संतांनी हाती घ्यावं. आणि माझे वेळी वापरून 2 शब्द मी इथं सांगतो. जय आनंद, जय जय आनंद. यानंतर दत्तभक्त परायण प्रसाद पाटील चंद्रे घाटकीकर. सद्गुरु महाराज की जय. ध्यान म्हणून गुरुमूर्ती, पूजा म्हणून गुरुपदम, मंत्र म्हणून गुरुवाक्य, मोक्ष म्हणून गुरुकृपा. आज या ठिकाणी सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी
श्री श्री 1008 अष्टकौशल्य सन्मानित मंत गुरुवर्य नारायण गिरजी गुरु वाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंपा माहुरगड गुरु महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व भक्त मंडळी आपण जमलेली आहे. जास्त वेळ न घेता एकच सांगतो की बाबा गुरुसेवा घडे जाशी काळ कंटिना तयाशी आणखी काय मोक्षपदाशी गुरुचे स्मरण केले. गुरुविना अनेक नाही कोणी सकळ देवाचा धनी. एकच आपण तर प्रपंचामध्ये जसं रावसाहेब दादांनी आता सांगितलं की बाबा आपलं आयुष्य मुलाचे वेचिले संसारी येऊनी शरीरी हित काय येऊनी नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाणे लागली. या न्यायाप्रमाण आपलं आयुष्य तर सर्व या प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण एक गुरमळून गेलो. मात्र आपल्या हातून काहीतरी सत्कार्य व्हावं, साधू संत महात्म्यांची सेवा व्हावी याकरता आपण सर्वांनी आपण आयुष्यामधून काहीतरी थोडासा वेळ काढलाच पाहिजे ते या प्रपंचातून आणि साधू संतांची सेवा केलीच पाहिजे ती माय बापू. कारण सद्गुरु विना सापडे ना सोय करिता नाना उपाय परित्य साध्यचे होय सर्व साह्य गुरु राय घातिले ज्ञानांजन नयनी दाविला प्रकाश त्रिभुवनी. या न्यायाप्रमाणे आपण सर्वांनी गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरु महाराजाला दत्त महाराजांनी उदंड आयुष्य निरोगी आयुष्य द्यावं अशी मी त्या अखिल ब्रह्मांडाचे भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द इथं थांबतो कारण बोलायचं बरंच काही आहे. मात्र बाहेर जर पाहिलं तर वातावरण फार बिघडलेलं आहे. त्यामुळं माझे 2 शब्द गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जय आनंद जय जय आनंद. यानंतर दत्तभक्त पारायण भजन सम्राट प्रकाश पाटील हेवडे आहे का त्यांना विनंती आहे आपली सेवा समर्पित करायची. सद्गुरु महाराज की जय. ऐसा जगी संत झाला तर नामी ध्वज उभारलेला राहिला गाव जन्मस्थान किवळ मठ संस्थान नांदेडी आसन घातिला. सद्गुरु मूर्ती परमपूज्य वाळगीर महाराज यांच्या जन्ममुळे सर्व संत महात्मे आणि सर्व भक्तजन माता भगिनी या राहणनगरीमध्ये आला. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. सर्वप्रथम आज श्री 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 1008 नारायणगिरी गुरु वाळगीर महाराज यांचा जन्मदिनचा औचित्य साधून या राहणनगरीमध्ये या जन्मभूमीमध्ये सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. पण आमच्या गुरुवर्य रुद्रगीर महाराज वेळेवर फक्त जन्मदिनाचं औचित्य होतं पण आपला माग सर्व आपले पुरुष मंडळी भक्तगण या ठिकाणी आलेले होतो. या ठिकाणी 2028 या साली कुंभमेळा आयोजित व्हावा या धर्तीवर मागच्या बैठकीमध्ये सर्वांना सूचित करण्यात आलं होतं. पण माता भगिनी या ठिकाणी उपस्थित नव्हत्या. सर्व माता भगिनींना विनंती आहे. महाराज 26 वर्षाचे आहे. आनंद वाटतोय कारण माझं वय आज 39 वर्ष आहे. किती मोठं भाग्य आहे महाराजांचं. महाराज 26व्या वर्षी या ठिकाणी आणि येणाऱ्या 28व्या वर्षी कुंभमेळा या राहणनगरीमध्ये होतोय. महान कार्य आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करावं. आमच्या राहेर गावकऱ्यांचं एक मोठं खर्च आहे. खरं आहे महाराज आम्ही येत नाही पण येणार हे नक्की. येतो आल्यानंतर तुम्हाला पण कमी पडू देत नाही हे सत्य आहे. पण तुझं आहे तुझं पासी तरी जागा चुकलासी अशी आमची मत आहे आणि आम्ही यावं. आमच्यामधले काही मतभेद असतील तरी ते प्रत्येकानं आपापल्या मनातला विचार बाजूला सारून ज्याने कुठे मी पुढाकार घेत असेल 10 जणांना संपर्क केला पाहिजे ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही 2 जण आम्ही 4 जणच महाराजांजवळ संपर्क साधण्यापेक्षा गावामध्ये जे काही आपले
व्हॉट्सअप ग्रुप आहे, गावामध्ये माईक आहे हनुमान मंदिरावरती. ज्या ज्या वेळेस जी घटना होत आहे त्या वेळेस मिटिंग लावली पाहिजे की आमच्या गावातली मोठी शोकांतिका आहे. आणि गाव सर्वत्र एकत्र आल्यानंतर मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेच, नाही अशा बात नाही, पण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आमच्या बैठकीत ठरल्या आणि जे काही पुढे होणार आहे निदान तुम्ही 10-15 लोकांना तर सांगलं पाहिजे की माझी खंत आहे स्वतःची, मी नाही तर अख्खं 70% गावातले लोक म्हणतात म्हणून म्हणाले. कोणी या ठिकाणी बोलण्याचं प्रत्येकाला या ठिकाणी वेळ मिळत नाही, पण एवढंच आहे भाषांतर नंतर होईल. या ठिकाणी आनंदाचा सोहळा पार पडायचा आहे, या ठिकाणी महाराजांचा वर्धापन दिन आज साजरा करायचा आहे. तुम्ही आम्ही सर्वांच्या सहकार्याने अतिशय आनंदी आनंद या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे. महाराज, मी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं मी जे काही बोललो असेल आम्हाला सुद्धा माघार घेऊन अजूनही तुमच्या शब्दाला द्याल, मी तुमच्या चरणी नतमस्तक करतो. एवढेच या ठिकाणी तुम्ही यशवंत, कीर्तिवंत, आरोग्यदायी यशदायी लाभो मी माझ्या दत्तात्रय गुरुचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. जय आनंद, जय जय आनंद. यानंतर दत्तभक्त पारायण आपल्या सर्वांना ज्यांचा अतिशय अनुभव आहे आणि आमच्या सेवा मंडळातील आमच्या सर्वांचं भार ज्यांच्यावर आहे असे गुरुवर्य आमचे गुरुबंधू दिलीपरावजी बेंद्रे सर यांना विनंती आहे फक्त 2 मिनिटच का बोलणार, ते बोलत नाही असं म्हणतायत, पण आम्हा सर्वांची अपेक्षा आहे कारण या कामाचं सर्वस्व श्रेय मी आताच बोलता माधवराव पाटील शंभरगावकर यांना म्हणालो की या कामाचं जे काय आम्ही काम करतो याच्यातलं 75% काम गुरुजी करतात आणि 25% मध्ये आम्ही सेवा मंडळ सर्व असतो. एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. गुरु महाराजांना, गुरुंना विनंती आहे आपण 2 शब्द या ठिकाणी समर्पित करावे. आज जे आपण माझी बोलण्याची थोडं मी आज बोलण्यामध्ये माझी मानसिकता नाही, कारण या ठिकाणी गुरु महाराजांचा वाढदिवस त्या निमित्तानं आपण जे जमलेलो आहोत. आज 1 महिन्यापासून त्यांनी आपल्या भक्तांसाठी त्यांच्या जीवाला एवढी हुरूर लागलेली आहे. त्यांची शरीर प्रकृती कुठली साथ न देता हे एवढं करायचं कोणासाठी? त्यांना काय गरज आहे? काय गरज आहे त्यांना आपल्यासाठी? तो देवांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीचं कुठलीच न काळजी करता आपल्या या भक्तांसाठी असं गुरु भेटणं म्हणजे आपलं काय तरी भाग्य. आपलं एवढं भाग्य, असं गुरु भेटणं म्हणजे माझी बोलायची मानसिकता नव्हती. आज 1 महिन्यापासून त्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना टायफॉइड झाला, डायरिया झाला, अजून त्यांच्या पाठीमागे भरपूर आजार आहेत. एवढा गोळ्या खातात, माझं गुरु भरून येतो ते गोळ्या खात असताना त्यांनी पाहिलं होतं. आम्ही बऱ्याच ठिकाणी एकत्र असतो दोघं. काही लोक म्हणतात तुम्ही त्यांना ते सांगा, हे सांगा. मी काही गोष्टी त्यांना सांगत असतो गुरु महाराजांना, काही गोष्टी मी सांगत सुद्धा, कारण एवढं परम भाग्य आपल्याला समजा गुरुबंधू असं जे आपल्याला गुरुमूर्ती भेटली हे आपल्याला फार पुण्याची गोष्ट आहे. असा हिरा शोधून सापडणार नाही जो म्हणतो आपण. तशा पद्धतीचे बाळागिरी महाराजांच्या आपल्या गादीवरचे आहे. आज या वयामध्ये 26 वर्षांचे लेकरं, 26 वर्ष ज्याचं असते ते कुठं कुठं भटकत आहेत का तुम्ही विचार करा. आणि त्या गुरु महाराजांनी आपल्याला 2028 आताच आमचे गोविंदराव पाटलांनी म्हणलं आम्हाला खूप मोठ्या लोकांची साथ आहे, फक्त आम्हाला त्यांच्याकडून पैसा पाहिजेत नाही. गोविंदराव पाटील, मी देवांसोबत फिरलेलो आहे. ही जी पंचक्रोशीतली आपली जे गुरुबंधू आहेत आम्हाला उदंड निधी देणार आहे, फक्त आम्हाला प्रशासनाचं सहकार्य याच्यासाठी पाहिजे. खूप मोठी या ठिकाणी जनता जनार्दन येणार आहे, गुरुबंधू येणार आहे आपले त्या ठिकाणी. त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी आपल्याला प्रशासनाची आवश्यकता आहे. निधीची कुठलीच कमी पडणार नाही आणि आपला 2028चा कार्यक्रम न होतो न भविष्य होईल. हे आमचं स्वप्न गुरुदेवांचं स्वप्न होतं. हे मंदिर झाल्यानंतर आम्हाला हेलिकॉप्टरने पुढे टाकायचे होते. या मंदिरासाठी 1 वर्षाचं काम का बंद राहिलं त्या गोष्टी मी आज सांगणार नाही. मी बोलणार आहे शेवटच्या दिवशी. मी एक टिपून ठेवलेली आहे गोष्ट. या ठिकाणी आम्हाला कशा
आल्या, कसं कसं सहकार्य झालं, ते एक एक शब्द मी कसं दैनंदिन असतील त्या प्रकारचं मी लिहून ठेवलेलं आहे आणि मी ते बोलणार आहे आणि शब्द दिलेला आहे गुरु महाराजांना. मला शेवटच्या वेळेस मला बोलायची संधी, मी कोणी नाही म्हणलं तर नाही, मात्र आज माझी बोलायची इच्छा नव्हती. 2028च्या कार्यक्रमांना सर्वांनी आपण भरभरून सहकार्य करावं एवढंच बोलतो आणि माझा लांबलेला 2 शब्द थांबवतो. जय आनंद, जय जय आनंद. फक्त 1-2 मिनिटं मी बोलतो. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, गुरु महाराज पहिली गोष्ट सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढदिवसाची त्यानंतर काय अपेक्षा नाही, उत्सुकता नाही. ते सगळा खेळ तुमच्या आमच्या सरकारसारखंच आहे. कारण आपण सगळे अज्ञानी आहोत. आपल्याला वाढदिवस काय, थोडे दिवस काय, खरं काय, खोटं काय, याच्यामध्ये आपल्याला अजूनही काही कळलं नाही, कळणं शक्य नाही. जोपर्यंत आपण गुरुचरणी लीन होणार नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला काही कळत नाही. पण ज्यावेळेस काल आता दरवर्षीच आम्ही एक 10-15 जण इथून जातो, 22 लोक तिकडून माहेरून येतात आणि गुंपेच्या आसपासची जी भक्त मंडळी आहे तेवढे येतात आणि आम्ही तिथं गेल्यानंतर ज्यावेळी हा कार्यक्रम उत्सुकतेचा साजरा झाल्यानंतर आमच्या परिसरातले जे आमचे जिवलग बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांनी सांगत होते बाबा आम्हालाही तो कार्यक्रम त्या ठिकाणी असणारा पाहायचा आहे किंवा आम्हालाही तो आत्मसात करायचा आहे. विनंती झाली गुरुचरणी आम्हा सरांच्या मार्फत, देवा आम्हा सर्वांना तुमच्या दर्शनाची अपेक्षा आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी असणारा राहेर या क्षेत्रामध्ये आला तर आम्हा सर्वांना आनंद होईल. कारण मालक ती आई आहे आमची महाराज, गुरु माय माय माझी प्रेमाचा पाना पाहिजे. आम्ही सर्वांनी कळवळून त्या मायेच्या चरणाप्रती नतमस्तक झाल्यानंतर गुरुमाईनं आमच्या आज्ञा या ठिकाणी असणारे, आमची विनंती या ठिकाणी असणारी स्वीकारली आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी येण्याचे त्यांनी जी उत्सुकता दाखवली त्याच्यासोबत ही सगळी संत मंडळी या ठिकाणी आलेली आहे. आपण सर्वांना माहित आहे, आपण सर्वजण साक्षीदार आहोत या कार्यक्रमाचे. कारण इतके सगळे मंडळी गुरु महाराजांच्या एका शब्दावर येतात. महाराज कार्यक्रम त्यांना सर्वांना एक गोष्ट नक्की माहित आहे की गुरु महाराजांनी घेतलेला कार्यक्रम कधीच या ठिकाणी असणार यशस्वी झाला नाही. त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त यश आणि यशच संपादन केलं. कारण त्यांची नीतिमत्ता अतिशय साफ आहे, निस्वार्थ काम आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह धिजवेती परोपकारे ही कल्पना त्यांच्यासाठी तंतोतंत बसणारी आहे. आजपर्यंत जेव्हापासून गादीवर बसले तेव्हापासून आजपर्यंत अहोरात्र या ठिकाणी असणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी तळमळ करत असतात आणि आजही तो त्या ठिकाणी असणारा आपल्या सर्वांना लक्षात आले. सरांनी सांगितले त्यांची व्याधी, त्यांचा त्रास, त्यांना जे असलेले उपाधी, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाळणारे असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टी माहित आहेत. तुम्हाला आम्हाला माहीत जरी नसल्या तरी गुरु महाराज कधीच सांगत नाहीत. वारीमध्ये सुद्धा आपण सगळेजण पाहतो का त्यांना असलेला त्रास ते दाखवत नाही. आज हा वाढदिवस आम्ही आग्रहाने करतो, ते करत नाही. त्यांना त्याची आवश्यकता नाही किंवा ते त्या गोष्टीमध्ये पडत नाही. पण आम्ही आग्रहाने का करतो तर गुरु महाराजांना या गोष्टीची जाण झाली पाहिजे. ते अतिशय चाणाक्ष आहे, तरी सुद्धा आम्ही थोडीशी त्यांना एक रासनाने थोडीशी स्फूर्ती करून देतो. का सांगतो, वय 26 झालं, 1 वर्ष वाढला, 1 वर्ष आपण पुढे गेलो, जिम्मेदारी वाढली. परत या ठिकाणी असणारे गुरु महाराजांनी जे काम सांगतील त्याच्यापेक्षा पुढे, कारण आपण 25 वर्षात होतो तोपर्यंत पालखीचं काम होतं. आता 26 वर्षात झालो, कुंभमेळ्याचं काम आलंय. 27ला अजून पुढे काय काम येईल, 28व्या वर्षी अजून काय काम येईल, या सगळे जिम्मेदारी वाढत चालली आहे. एक वर्ष आपण करत गेलो, एक वर्ष पुढे वाढतच जाणार आहे, काम आपलं वाढत जाणार आहे. कारण आनंद नामाची गुरु महाराजांची ही पताका तुमच्या हाती आहे. तुमच्या एका शब्दावर येणारी ही सगळी मंडळी आहे. विश्वास गुरुचरणी आहे. बाळगीर महाराजांनी आजपर्यंत जे कार्य केलंय त्याच तत्वावर, त्याच असणाऱ्या सगळे जे असणारे नियमावली आहेत त्या सगळ्या नियमावली तंतोतंत या ठिकाणी असणारे गुरु महाराज चालतात. पुढे आपल्या सर्वांना कुठल्याच प्रकारची उणीव भासणार नाही. आपल्या सर्वांचं आयुष्य त्यांच्या चरणी समर्पित करू. आपल्याला त्यांना आयुष्य वाढव हे आपण मागल्यानं काही भेटत नाही. आपण सर्वांना नामाची नामावली अखंडित चालू ठेवायची. त्यांनी सांगितलेला नाम घोष करत राहायचा, दत्तनामाचा गजर करत राहायचा, सद्गुरु समर्थ बाळगीर महाराजांच्या चरणावर विश्वास ठेवायचा. हीच असणारी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी असणारी व्रते असेल. आपल्या सर्वांनी या ठिकाणी आला, आपण सर्वजण या ठिकाणी असणारा पुढचा कार्यक्रम होईल लगेचच, पण घाई करू नका. या ठिकाणी असणारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण यानंतर गुरु महाराज
गुरु महाराज या ठिकाणी असणारा आपला सर्वांना मार्गदर्शन करतील, आशीर्वाद देशील. त्यानंतर छोटासा कार्यक्रम तुमच्या आमच्या आठासासाठी जो वाढदिवस म्हणून आपण साजरा करतो तो असणारा होईल. आणि त्यानंतर लगेच या ठिकाणी असणारे जेवणाची व्यवस्था आहे. बाहेरून आलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये.